हॅलो एव्हरीवन. तर या व्हिडिओमध्ये आपण पॅथ 232 हा कोर्स कव्हर करणार आहोत. तर पहा, पॅथचा सिलेबस आपण पहिल्यांदा पाहूया आणि त्यानुसार आपण वन बाय वन टॉपिक आपण कव्हर करूया. सो बघा, वी हॅव पॅथ 232 ज्याचं कोर्स टायटल आहे प्रिन्सिपल्स ऑफ इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. तर इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट करण्याची काही तत्व आहेत. ठीक आहे, आता ते वन बाय वन आपण पाहूयात. सो पहा, फर्स्ट लेक्चर आहे IPM. The long form of IPM is Integrated Pest Management. काय लॉंग फॉर्म आहे? इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, आता ह्या पहिल्या टॉपिकमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचंय? IPM चे इंट्रोडक्शन, त्याची हिस्ट्री, त्याचे इम्पॉर्टन्स आणि त्याचे कन्सेप्ट आपल्याला पाहायचे. तर टिल नाव आपण जस्ट फर्स्ट टॉपिक आपण कव्हर करतोय. ठीक आहे, सो पहा, लेक्चर नंबर 1 आहे आपलं इंट्रोडक्शन, हिस्ट्री अँड इम्पॉर्टन्स इंट्रोडक्शन, हिस्ट्री, इम्पॉर्टन्स अँड कन्सेप्ट ऑफ IPM. म्हणजे IPM चे इंट्रोडक्शन, IPM ची हिस्ट्री, IPM चं इम्पॉर्टन्स आणि IPM च्या कन्सेप्ट. तर बघा, फर्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ IDM. सो IPM चा लॉंग फॉर्म आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड मीन्स कंबाइंड, कॉम्बिनेशन. इंटिग्रेटेड म्हणजे काय करायचं? सगळे जे मेजर आहेत आपल्याकडे, ते सगळे जे उपाय आहेत ते सगळे मिक्स करायचे, कंबाईन करायचे आणि पेस्ट मॅनेज करायची. अँड IPM सारखंच सेम आहे IDM, दॅट इज इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. म्हणजे इंटिग्रेटेड म्हणजे कंबाईन, सगळे जे उपाय आपल्याकडे आहेत ते सगळे उपाय मिक्स करायचे आणि डिसीज मॅनेज करायचा. ठीक आहे, तर ह्या दोन कन्सेप्ट आहेत, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. ठीक आहे, सो बघा, इंट्रोडक्शन आणि कन्सेप्ट बघा. वेन मॉडर्न पेस्टिसाइड्स वेर फर्स्ट डेव्हलप, जेव्हा आधुनिक पेस्टिसाइड जे आहेत ते पहिल्यांदा डेव्हलप झाले, तेव्हा काय झालं? दे वेअर युज्ड एक्सटेन्सिव्हली, म्हणजे ते एक्सटेन्सिव्हली मोठ्या प्रमाणामध्ये ते वापरले गेले. ठीक आहे, बघा काय सांगितलंय? वेन मॉडर्न पेस्टिसाइड, जेव्हा आधुनिक पेस्टिसाइड हे डेव्हलप झाले त्यावेळेस ते मोठ्या प्रमाणामध्ये ते वापरले गेले. नेक्स्ट, पेस्ट्स म्हणजेच पॅथोजन ससेप्टिबल टू पेस्टिसाइड वेर क्विकली किल्ड. पेस्ट और पॅथोजन ससेप्टिबल टू पेस्टिसाइड म्हणजे असे पेस्ट किंवा असे पॅथोजन जे पेस्टिसाइडला ससेप्टिबल आहेत, म्हणजे पेस्टिसाइडचा प्रभाव ते सहन करू शकत नाहीत, असे पॅथोजन लगेच ते काय झाले? किल झाले. ठीक आहे, आणि लिव्हिंग रेजिस्टंट वन्स टू ब्रीड मल्टिप्लाय, आणि असे पॅथोजन ज्यांच्यावरती पेस्टिसाइडचा परिणाम झाला नाही, त्या पॅथोजनची ब्रीडिंग होतच राहिली, त्यांचं मल्टिप्लिकेशन होतच राहिलं. ठीक आहे, इट बिकम्स क्लिअर दॅट, म्हणजे याच्यावरून आपल्याला हे कळतं, पेस्टिसाइड्स अलोन वुड नॉट सॉल्व्ह ऑल पेस्ट प्रॉब्लेम्स. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होते की फक्त पेस्टिसाइड सगळे प्रॉब्लेम क्लिअर करू शकत नाहीत. म्हणजे काही पॅथोजन जे पेस्टिसाइडचा प्रभाव सहन करू शकत नाही ते किल झाले, आणि काही पॅथोजन जे पेस्टिसाइडचा प्रभाव सहन करू शकतात असे ते मल्टिप्लाय होत राहिले किंवा ब्रीडिंग त्यांची होत राहिली. त्यामुळे काय म्हणले की पेस्टिसाइड एकटा सगळे जे प्रॉब्लेम आहेत किंवा सगळ्या ज्या पेस्ट आहेत त्या कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे बघा, इन्स्टेड त्याऐवजी ओव्हरयूज ऑफ पेस्टिसाइड कॉज्ड द डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट पेस्ट. म्हणजे पेस्टिसाइडचा अतिवापर झाल्यामुळे काय झालं? ओव्हरयूज ऑफ पेस्टिसाइड म्हणजे अतिवापर, कॉज्ड डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट पॅथोजन. म्हणजे काय झालं त्याच्यामुळं? रेजिस्टंट पॅथोजन म्हणजे पॅथोजन त्या पेस्टिसाइडसाठी म्हणजे ते रेजिस्ट बनले, म्हणजे त्यांच्यावरती पेस्टिसाइडचा परिणामच होत नाहीये सध्या. काय तर त्या पॅथोजनला त्या पेस्टिसाइडचा अतिवापर झाल्यामुळे त्या पेस्टिसाइडची इम्युनिटी त्या पॅथोजनमध्ये तयार झाली. ठीक आहे, अँड देन बघा, सायंटिस्ट बिगॅन टू डेव्हलप न्यू अप्रोच टू पेस्ट कंट्रोल. सायंटिस्टने काय केलं तर नवीन अप्रोच, नवीन मेथड पेस्ट कंट्रोल करण्यासाठी ते डेव्हलप करत होते. त्यानंतर बघा, दिस न्यू अप्रोच वॉज डिस्क्राइब्ड ॲज इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. तर आता जस्ट आपण बघितलं की जी पेस्ट आहे ती पेस्ट सगळ्याच पेस्टिसाइडनी कंट्रोल होत नाहीये, तर दुसऱ्या पेस्ट कंट्रोल करण्यासाठी पण काहीतरी उपाय पाहिजे. तर त्याच्यासाठी सायंटिस्टने एक नवीन उपाय शोधून काढला, ज्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे सगळे जे मेजर आहेत, सगळे जे उपाय आपल्याकडे आहेत ते मिक्स करायचे आणि पेस्ट मॅनेजमेंट करायचे. सो दिस मॅनेजमेंट इज कॉल्ड ॲज इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे, नेक्स्ट बघा, IDM.
आयडीएमचा लॉंग फॉर्म आहे इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. म्हणजे सगळे आपल्याकडे जे वेज जे कंट्रोल मेजर अवेलेबल आहेत ते सगळे मिक्स करायचे, कंबाईन करायचे आणि डिसीज मॅनेज करायचं. सो बघा, आयडीएम इज अन इकोसिस्टीम बेस्ड स्ट्रॅटेजी. म्हणजे इकोसिस्टीम वरती बेस्ड असणारी ही स्ट्रॅटेजी आहे जी काय करते, दॅट फोकसेस ऑन लॉंग टर्म प्रिव्हेन्शन ऑफ पेस्ट ऑर देअर डॅमेज. म्हणजे जी कशावरती फोकस करते, म्हणजे मेन गोष्ट काय आहे की लॉंग टर्म प्रिव्हेन्शन ऑफ पेस्ट ऑर देअर डॅमेज. म्हणजे जे पेस्ट आहेत किंवा त्यांच्यामुळे होणारं जे नुकसान आहे ते खूप काळासाठी ते अवॉइड व्हावं, प्रिव्हेंट व्हावं, ह्याच्यावरती हे आयडीएम फोकस करते. आणि म्हणजे कसं आपण करू शकतो हे लॉंग टर्म प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, थ्रू कॉम्बिनेशन ऑफ टेक्निक्स. वेगवेगळ्या टेक्निक कंबाईन करून, जशा की कुठल्या टेक्निक, बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे ऑर्गॅनिझमनी पेस्ट कंट्रोल करणं, हॅबिटॅट मॅन्युप्युलेशन म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमला जर कूल हॅबिटॅट किंवा वॉर्म हॅबिटॅट पाहिजे असेल, किंवा म्हणजे कूल हॅबिटॅटमध्ये एखादा पेस्ट, एखादी पॅथोजन जे आहे ते जास्त आउटब्रेक होत असेल त्यांचा, तर त्यांचं ऍटमॉस्फिअर चेंज करायचं. म्हणजे कूल जर कंडिशन असेल किंवा कूल कंडिशन त्यांच्यासाठी जर चांगली असेल तर आपण वॉर्म कंडिशन तिथं क्रिएट करायची. त्याच्यामुळे तो पॅथोजन आपण कंट्रोल करू शकतो. किंवा मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस. मॉडिफिकेशन म्हणजे बदल, कल्चरल प्रॅक्टिसेस म्हणजे पारंपरिक जे उपाय आपण करतोय त्या उपायांमध्ये बदल करायचा. अँड यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज. रेजिस्टंट व्हरायटीज वापरायच्या. म्हणजे त्या पॅथोजनवरचा म्हणजे त्या पॅथोजनचा परिणाम ज्या व्हरायटीवरती होणार नाही, ज्या प्लांटवरती होणार नाही, अशा प्लांटच्या व्हरायटी आपण वापरायच्या. म्हणजे अशा सगळ्या ज्या टेक्निक आहेत त्या सगळ्या टेक्निक मिक्स करून आपण काय करू शकतो, पेस्ट आणि डिसीज आपण कंट्रोल करू शकतो. आणि याच मेजरमेंटला किंवा ह्याच मॅनेजमेंटला आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आयडीएम इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट इन्व्हॉल्व मॅनेजमेंट सिस्टीम्स. याच्यामध्ये कोणकोणत्या मॅनेजमेंट सिस्टीम आहेत बघा, विच युटिलाइज कॉम्पॅटिबल कॉम्बिनेशन ऑफ ऑल अवेलेबल टेक्निक. म्हणजे कशाचा वापर करतात, म्हणजे सगळ्या ज्या अवेलेबल टेक्निक आहेत त्या सगळ्या अवेलेबल टेक्निक कंबाईन करतात. कशासाठी, टू कीप पॅथोजन पॉप्युलेशन बिलो द इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. जे आपल्या पॅथोजनची पॉप्युलेशन आहे ती इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या खाली असावी. का, विच वुड नॉट रिझल्ट इन इकॉनॉमिकली अनएक्सेप्टेबल डॅमेज टू दी क्रॉप. या वाक्याचा अर्थ काय होतो बघा, आयडीएम इन्व्हॉल्व मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे आयडीएम मध्ये अशा मॅनेजमेंट सिस्टीम आहेत जे काय करतात, सगळ्या अवेलेबल टेक्निक आहेत त्या मिक्स करतात आणि सगळं अवेलेबल टेक्निक मिक्स करून पॅथोजनची पॉप्युलेशन जी आहे ती इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या खाली ठेवतात. इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे ती लेवल ज्याच्या वर जर पॅथोजनची पॉप्युलेशन गेली तर ते आपल्या क्रॉपला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. आणि त्या इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या खाली जर पॉप्युलेशन असेल तर आपल्या क्रॉपला नुकसान होणार नाही. आणि त्यामुळंच हा आयडीएम जो आहे तो काय करतो, तर पॅथोजनची जी पॉप्युलेशन आहे ती इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या खाली ठेवण्यामध्ये मदत करतो, जेणेकरून आपल्या क्रॉपला कुठलाही डॅमेज होणार नाही. नेक्स्ट बघा, आता आपण जस्ट बघितलं इंट्रोडक्शन बघितलं आपण, म्हणजे आयपीएम म्हणजे काय, आयडीएम म्हणजे काय. तुम्ही बघितलं की आयपीएम ची गरज का आहे, आयडीएम ची गरज का आहे, का तर फक्त एक पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड काय करू शकत नाही, सगळे पेस्ट इन्सेक्ट कंट्रोल करू शकत नाहीत. तर सगळ्या पेस्ट, सगळे इन्सेक्ट, सगळे वीड जे आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ज्या सगळ्या टेक्निक अवेलेबल आहेत सगळ्या मिक्स कराव्या लागतील आणि मग ते पेस्ट, डिसीज किंवा वीड आपल्याला काय करावे लागतील, तर कंट्रोल करावे लागतील. सो दिस इज जस्ट अबाउट आयपीएम अँड आयडीएम. आता आपल्याला 3 डेफिनेशन बघायच्या आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत. पहा, फर्स्ट डेफिनेशन आहे इंटिग्रेशन. इंटिग्रेशन मीन्स कॉम्बिनेशन म्हणजे एकत्रित करणे, एकत्रित करणे. ठीक आहे. बघा, हार्मोनियस यूज ऑफ मल्टिपल मेथड्स. हार्मोनियस म्हणजे एकत्र काय करायचं, सगळ्या मल्टिपल मेथड आहेत त्या मिक्स करून वापरायच्या. कशासाठी, टू कंट्रोल सिंगल पेस्ट. सिंगल पेस्ट कंट्रोल करण्यासाठी ऍज वेल ऍज इम्पॅक्ट ऑफ मल्टिपल पेस्ट. म्हणजे मल्टिपल पेस्टचा जो प्रभाव आहे तो सुद्धा कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, सगळ्या मल्टिपल मेथड आहेत त्या मिक्स करायच्या आणि त्यांचा एकत्रित वापर करायचा. याला आपण म्हणतो इंटिग्रेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा इंटिग्रेशनची डेफिनेशन. नेक्स्ट, पेस्ट म्हणजे काय बघा, पेस्टची डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. एनी ऑर्गॅनिझम, कुठलाही ऑर्गॅनिझम डेट्रिमेंटल म्हणजे हार्मफुल टू ह्युमन, ह्युमनला हार्मफुल असणारा कुठलाही ऑर्गॅनिझम त्याला आपण म्हणतो पेस्ट. मग तो इन्सेक्ट असू शकतो, डिसीज असू शकतो किंवा वीड असू शकतो. ठीक आहे. एनी ऑर्गॅनिझम विच आर डेट्रिमेंटल विच आर हार्मफुल टू ह्युमन आर कॉल्ड एज पेस्ट. ठीक आहे. अँड थर्ड डेफिनेशन बघा, मॅनेजमेंट. मॅनेजमेंट व्यवस्थापन.
सेट ऑफ डिसिजन रूल्सचा एक सेट बेस्ड ऑन इकॉलॉजिकल प्रिन्सिपल. इकॉलॉजिकल प्रिन्सिपलच्या बेसिसवरती जे डिसिजन रूल्स बनवलेले आहेत. अँड इकॉनॉमिक्स अँड सोशल कन्सिडरेशन. म्हणजे बघा डेफिनेशन सिम्पल. इकॉलॉजिकल प्रिन्सिपलवरती बेस्ड आर्थिक आणि सामाजिक गोष्टींचा विचार करून जे नियम, जे उपाय, जे कंट्रोल आपण बनवतो आपले पेस्ट मॅनेज करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट. ठीक आहे. तर आतापर्यंत बघा आपण काय काय बघितलं. इंट्रोडक्शन आणि कन्सेप्ट. आयपीएम म्हणजे काय, आयडीएम म्हणजे काय आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण 3 डेफिनेशन बघितल्या, इंटिग्रेशन, पेस्ट आणि मॅनेजमेंट. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं डेफिनेशन ऑफ आयडीएम. आयडीएमचे डेफिनेशन आपल्याला बघायचे. तर बघा, an approach that attempts to use all the available methods to control of plant diseases or all the disease of crop plants for best controlled results with least cost and least damage to environment. आता बघा वन बाय वन आपण फोड करून याची डेफिनेशन पाहूया. an approach म्हणजे एक मेथड, एक उपाय, दॅट अटेम्प्ट्स जी प्रयत्न करते कशाचा, टू यूज ऑल अवेलेबल मेथड्स, सगळ्या ज्या अवेलेबल मेथड्स आहेत त्या मेथड्स वापरण्याचा प्रयत्न करणारी मेथड. कशासाठी करतो आपण हे, टू कंट्रोल ऑफ प्लांट डिसिजेस कंट्रोल करण्यासाठी, किंवा ऑल द डिसीजेस ऑफ क्रॉप प्लांट, सगळ्या क्रॉप प्लांटचे जे डिसीजेस आहेत ते कंट्रोल करण्यासाठी फॉर बेस्ट कंट्रोल रिझल्ट. ठीक आहे. आणि पण ह्याच्यासोबत आपण काय करतो, बट विथ द लिस्ट कॉस्ट, कमी किंमत, अँड लिस्ट डॅमेज टू एन्व्हायरमेंट, आणि एन्व्हायरमेंटला कमीत कमी नुकसान झालं पाहिजे, म्हणजे एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये डिग्रेड नाही झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल बघा ह्याचा अर्थ, अॅन अप्रोच अशी मेथड जी काय करते, सगळ्या अवेलेबल मेथड वापरते प्लांट डिसिजेस किंवा सगळं प्लांट डिसिजेस कंट्रोल करण्यासाठी. आणि हे कंट्रोल करताना ही मेथड काय करते, कमीत कमी खर्च आणि एन्व्हायरमेंटला कमीत कमी, पर्यावरणाला कमीत कमी धोका निर्माण करते. ठीक आहे. म्हणजे पर्यावरणाची हानी नाही झाली पाहिजे या मेथडने, अशी मेथड. ठीक आहे. म्हणजे अशी मेथड ज्याच्यामध्ये आपण सगळ्या मेथड, अवेलेबल मेथड मिक्स करतो, आपले प्लांट डिसिजेस आपण कंट्रोल करतो, कॉस्ट आपण त्याच्यावरती खर्च करतो आणि सुद्धा आपण त्याच्यामध्ये होऊ देत नाही. दिस इज कॉल्ड एज आयडीएम, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट, of associated environment and population nets of microorganisms. आयडीएम जी आहे ती काय आहे बघा, डिसीज मॅनेजमेंट सिस्टीम आहे जी काय करते, एन्व्हायरमेंटचा पण विचार करते आणि डायनामिक सुद्धा विचार करते. ठीक आहे. आयडीएम अशी सिस्टीम आहे. नेक्स्ट, इट ऑल्सो युटिलायझेस ऑल सुटेबल टेक्निक्स. सगळ्या सुटेबल, सगळ्या ज्या योग्य टेक्निक आहेत ते सगळ्या सुटेबल टेक्निक्स वापरते. अँड मेथड्स इन अ मॅनर ॲज कॉम्पॅटेबल ॲज पॉसिबल अँड मेंटेन द डिसीज बिलो इकॉनॉमिक लेवल. म्हणजे सगळ्या ज्या सुटेबल टेक्निक आहेत त्या सगळ्या सुटेबल टेक्निक वापरायच्या आणि योग्य रीतीने वापरायच्या, जेणेकरून काय होईल, आपले जे पॅथोजन पॉप्युलेशन आहे ती बिलो इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल राहील आणि पर्यावरणाला सुद्धा हानी होणार नाही. अगेन बघा, इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट कॅन बी डिफाइंड ॲज, इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट म्हणजे IPDM. ठीक आहे. इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट, IPDM. ठीक आहे. आता IPDM ची डेफिनेशन तुम्ही कशी लक्षात ठेवू शकता, IPDM कॅन बी डिफाइंड ॲज अ डिसिजन बेस्ड प्रोसेस. ही काय आहे, एक डिसिजन बेस्ड प्रोसेस आहे, इन्व्हॉल्विंग कोऑर्डिनेटेड यूज ऑफ मल्टिपल टॅक्टिक्स. इन्व्हॉल्विंग ज्याच्यामध्ये काय, कोऑर्डिनेटेड यूज ऑफ, म्हणजे कोऑर्डिनेटेड यूज ऑफ मल्टिपल टॅक्टिक्स फॉर ऑप्टिमायझिंग द कंट्रोल ऑफ पॅथोजन इन इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिकली. ठीक आहे. म्हणजे बघा, डिसिजन बेस्ड प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेटेड यूज आहे मल्टिपल टॅक्टिक्स, म्हणजे मल्टिपल गोष्टी, मल्टिपल आयडिया, आपण मल्टिपल उपाय ह्याच्यामध्ये राबवतो. कशासाठी, तर पॅथोजन कंट्रोल करण्यासाठी, इकॉलॉजिकल आणि इकॉनॉमिकली वेवने, म्हणजे इकॉलॉजीचा पण विचार करून आणि इकॉनॉमीचा पण विचार करून. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, सगळे मल्टिपल टॅक्टिक्स, सगळे जे आपल्याकडे आयडिया, सगळे जे उपाय अवेलेबल आहेत ते सगळे वापरायचे पॅथोजन कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंटिग्रेटेड पेस्ट
or disease management is a pest or disease management system in the context of associated environment and population dynamics of pest species, utilizes all suitable techniques and method in as a compatible manner as possible and maintains pest or disease population at levels below causing economic injury. म्हणजे आता जे आपण बघितले, आता वर इथे जे पॉइंट बघितला तोच इथे रिपीट झालेला आहे. तर ही FAO ने, ठीक आहे, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया 1967 ने दिलेली आहे. ठीक आहे, ह्यांनी डेफिनेशन दिली आहे की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे, हे काय तर एन्व्हायरमेंटचा पण विचार करते, पॉप्युलेशन डायनामिक्सचा पण विचार करते, सगळ्या सुटेबल टेक्निक वापरते, मेथड वापरते, जेणेकरून पेस्ट आणि डिसीज आपली मॅनेज होऊ शकते आणि इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या किंवा इकॉनॉमिक इंजुरी लेवलच्या ती खाली पॉप्युलेशन आपल्याला ठेवता येते. तर ही FAO ने दिलेली डेफिनेशन आहे 1967 ला. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे प्लांट डिसीज कंट्रोल आणि प्लांट डिसीज मॅनेजमेंट मधील डिफरन्स काय आहे. ठीक आहे, एकच मिनिट. प्लांट डिसीज कंट्रोल आणि प्लांट डिसीज मॅनेजमेंट मधला डिफरन्स काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, फर्स्ट पॉइंट आहे प्लांट डिसीज कंट्रोल आणि प्लांट डिसीज मॅनेजमेंट. पहिला डिफरन्स काय, शॉर्ट टर्म अप्रोच इन्व्हॉल्विंग 1 or 2 मेथड्स ऑफ प्लांट प्रोटेक्शन मेनली केमिकल मीन्स. ठीक आहे, म्हणजे प्लांट डिसीज कंट्रोल मध्ये 1 किंवा 2 मेथड आहेत प्लांट प्रोटेक्शनच्या आणि ही शॉर्ट टर्म आहे, म्हणजे कमी काळासाठी असणारे हे कंट्रोल आहे आणि याच्यामध्ये मेनली केमिकल मीन्स म्हणजे केमिकल वापरले जातं ह्याच्यामध्ये किंवा केमिकल मेथड वापरले जातात. आणि त्याच जागी प्लांट डिसीज मॅनेजमेंट मध्ये काय डिफरन्स आहे बघा, हा लॉंग टर्म अप्रोच आहे, म्हणजे खूप काळासाठी हे कंट्रोल राहतो. इन्व्हॉल्विंग ऑल पॉसिबल मॅनेजमेंट अप्रोचेस ऑफ विच केमिकल कंट्रोल इज ओनली अ पार्ट. म्हणजे काय म्हणलेलं आहे, प्लांट डिसीज कंट्रोल ही शॉर्ट टर्म आहे, ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 मेथड फक्त वापरले जातात आणि त्याच्यामध्ये मेनली केमिकल मेथडच वापरलेली असते. पण प्लांट डिसीज मॅनेजमेंट ही लॉंग टर्म अप्रोच आहे, म्हणजे खूप काळासाठी हा कंट्रोल राहतो आणि ह्याच्यामध्ये सगळ्या पॉसिबल मॅनेजमेंट टेक्निक वापरलेले असतात आणि केमिकल मेथड जस्ट एक पार्ट असते याचा. म्हणजे प्लांट डिसीज मॅनेजमेंट हा केमिकल मेथडवरती डिपेंड नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट बघा डिफरन्स. इट एम्स ॲट रिड्युसिंग डिसीज सिव्हिरिटी ऑर इन्सिडन्स. फक्त तो डिसीज जो जास्त वाढलेला आहे त्याचं इन्फेक्शन फक्त कमी करण्यासाठी प्लांट डिसीज कंट्रोल केला जातो. पण प्लांट डिसीज मॅनेजमेंट जो आहे इट एम्स ॲट प्रिव्हेंटिंग द पॅथोजन ऑर डिसीज फ्रॉम इस्टॅब्लिशिंग. म्हणजे प्लांट डिसीज मॅनेजमेंट कशावरती फोकस करतो की तो पॅथोजन येऊच नाही आपल्या फार्मवरती किंवा आपल्या क्रॉपवरती. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. नेक्स्ट बघा, थर्ड डिफरन्स काय आहे, अटेम्प्टेड आफ्टर डिसीज क्रॉसेस इकॉनॉमिक इंजुरी लेवल. प्लांट डिसीज कंट्रोल कधी करतो आपण, जेव्हा डिसीज हा इकॉनॉमिक इंजुरी लेवल म्हणजे तो इंजुरी करून पुढे गेलेला असतो तेव्हा आपण हे कंट्रोल करतो. पण प्लांट डिसीज मॅनेजमेंट आपण कधी करतो, अटेम्प्टेड इवन बिफोर डिसीज अपीअरन्स ॲज अ पार्ट ऑफ प्रोडक्शन प्रॅक्टिस. ठीक आहे, म्हणजे तो डिसीज यायच्या अगोदर आपण हे मॅनेजमेंट करतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट स्ट्रेन्स और पॅथोजन रिसर्जन्स इज मोर. म्हणजे हा डिसीज, एखादा डिसीज आलाय, एखादा पॅथोजन आलाय, तो आल्यानंतर आपण हा कंट्रोल करून सुद्धा एखाद्या वेळेस तो किल होऊ शकणार नाही प्लांट डिसीज कंट्रोलमुळे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कंट्रोल करून सुद्धा एखादा पॅथोजन एखादा डिसीज किल होऊ शकत नाही, त्याचे चान्सेस जास्त आहेत प्लांट डिसीज कंट्रोलमध्ये. पण प्लांट डिसीज मॅनेजमेंटमध्ये काय बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट स्ट्रेन्स किंवा पॅथोजन रिसर्जन्स इज व्हेरी लेस. म्हणजे तुम्ही कंट्रोल वापरून सुद्धा त्यांच्यावरती परिणाम होणार नाही असं शक्यता खूप कमी आहे ह्या प्लांट डिसीज मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघा, टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन इज नॉट फाउंड. म्हणजे टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन एवढं वापरलेलं नाहीये ह्याच्यामध्ये प्लांट डिसीज कंट्रोलमध्ये. पण इकडे बघा, प्लांट प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी आर लॉजिकली इंटिग्रेटेड इंटू क्रॉप प्रोडक्शन प्रोग्राम. म्हणजे प्लांट प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी जे आहेत ते क्रॉप प्रोडक्शन प्रोग्राम मध्ये ते काय केलेले आहेत, इन्व्हॉल्व्ह केलेले आहेत. आफ्टर ॲक्युरेटली अंडरस्टँडिंग द डिस्ट्रक्टिव्ह पोटेन्शियल ऑफ डिसीज ऑर पॅथोजन. म्हणजे डिसीज ऑर पॅथोजनचा त्याचा तो किती नुकसान करू शकतो ह्या गोष्टीचा विचार करून टेक्नॉलॉजिकल मेथड किंवा टेक्नॉलॉजिकल जे प्लांट प्रोडक्शन आहेत ते या प्लांट डिसीज मॅनेजमेंटमध्ये वापरले जातात. नेक्स्ट बघा, कंट्रोल मेजर्स आर टू बी फॉलोड एव्हरी इयर अँड सीझन ॲज अँड वेन डिसीज अपियर्स. म्हणजे कंट्रोल मेजर्स हे प्रत्येक वर्षी फॉलो करावे लागतात अँड प्रत्येक सीझनला.
आणि जेव्हा डिसीज येतो त्यावेळेस. पण प्लांट डिसीज मॅनेजमेंट मध्ये काय बघा, ऍज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द क्रॉप प्रोडक्शन डिसीज इज केप्ट अंडर चेक. म्हणजे हे डिसीज आल्यावरतीच प्लांट डिसीज कंट्रोल आपण करतो. पण प्लांट डिसीज मॅनेजमेंट हे डिसीज येऊ नये तेव्हा सुद्धा, येऊ नये म्हणून सुद्धा हे केलं जातं. म्हणजे डिसीज असो नसो प्लांट डिसीज मॅनेजमेंट केलं जातं. आणि ह्या प्लांट डिसीज कंट्रोल जो आहे तो फक्त डिसीज आल्यानंतर केला जातो. काय होता मेजर डिफरन्स होता प्लांट डिसीज कंट्रोल आणि प्लांट डिसीज मॅनेजमेंट मधला. सो वी शुड फोकस मोर ऑन प्लांट डिसीज मॅनेजमेंट. आपण प्लांट डिसीज कंट्रोल करण्यापेक्षा प्लांट डिसीज मॅनेजमेंट वरती जास्त भर दिला पाहिजे. ठीक आहे. आता आपण बघा इम्पॉर्टन्स आपण बघूयात. प्लांट डिसीजेस आर इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ द लॉसेस क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह दे कॉज. म्हणजे प्लांट डिसीजेस का इम्पॉर्टंट आहेत का, तर ते जे क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह लॉस ते करतात त्यासाठी ते इम्पॉर्टंट आहेत बघा. अँड लॉस मे ऑकर ॲट एनी टाइम बिटवीन सोईंग ऑफ क्रॉप अँड कन्झम्पशन ऑफ प्रोड्यूस. म्हणजे कधीही लॉस होऊ शकतो. ठीक आहे. डिसीजमुळे कधीही लॉस होऊ शकतो आपल्या क्रॉपचा. एक तर आपण सोईंग करताना क्रॉप म्हणजे पेरणी करताना किंवा तो कन्झ्युम करताना, तो क्रॉप आपण खाताना किंवा कन्झ्युम करताना सुद्धा तो लॉस होऊ शकतो. अँड इट मेजर्स टेकन टू प्रिव्हेंट द इन्सिडन्स ऑफ डिसीज. म्हणजे डिसीज होऊ नये म्हणून जे उपाय आपण करतो, इट रिड्यूस द अमाऊंट ऑफ इनॉक्युलम दॅट इनिशिएट्स अँड स्प्रेड द डिसीज. त्याच्यामुळे काय होतं की तो डिसीजचं इनॉक्युलेशन म्हणजे डिसीज तो तयार होत पसरत असतो. ठीक आहे. तो त्याचा जो प्रसार आहे तो कमी करतो आपण जे उपाय करतो ते. अँड फायनली मिनिमाइजेस द लॉस कॉज्ड बाय डिसीज आर कॉल्ड एज मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय आलं की डिसीज म्हणजे डिसीज कंट्रोल करणं का गरजेचं आहे किंवा डिसीजचं महत्व का आहे, तर ते काय करतात क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह परिणाम करत असतात आपल्या क्रॉपवरती किंवा नुकसान करत असतात. आणि त्याच्यामुळं आपण जे मेजर्स करतो डिसीजचा इन्सिडन्स कमी करण्यासाठी, त्याच्यामुळे काय होतं त्याचं इनॉक्युलेशन, त्याचं इनिशिएशन, त्याचा जो प्रसार आहे तो कमी होतो. आणि फायनली तो डिसीज जो आहे किंवा त्या डिसीजमुळे झालेला जो लॉस आहे तो कमी होतो. आणि ह्यावेळेस म्हणजे त्याचा लॉस कमी झाला, त्याचा नुकसान कमी झालं की त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ज्या प्रॅक्टिसेस आपण वापरल्या त्यांना आपण म्हणू शकतो मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. ठीक आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ आयडीएम बघा, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट बघा. आयडीएम काय करतं, इट प्रमोट्स अ साऊंड स्ट्रक्चर्स अँड हेल्दी प्लांट्स. ठीक आहे. म्हणजे हेल्दी प्लांट्स आणि साऊंड स्ट्रक्चर प्रमोट करतं, म्हणजे जेणेकरून आपला जो क्रॉप आहे तो क्रॉप हेल्दी राहतो. प्रमोट्स सस्टेनेबल बायोबेस्ड डिसीज मॅनेजमेंट अल्टरनेटिव्ह. सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, म्हणजे पर्यावरणाची हानी कमी होते ह्याच्यामुळे आयडीएममुळे. इट रिड्युसेस एन्व्हायरमेंटल रिस्क असोसिएटेड विथ मॅनेजमेंट बाय एनकरेजिंग द अडॉप्शन ऑफ मोर इकॉलॉजिकली बिंग कंट्रोल टॅक्टिक्स. म्हणजे हा काय करतो, एन्व्हायरमेंटल जो रिस्क आहे मॅनेजमेंट सोबत असोसिएट, म्हणजे मॅनेजमेंटमुळे जी पर्यावरणाची हानी आहे ती हानी कमी करतं आणि जास्तीत जास्त पर्यावरणाचा विचार करून कसे तुम्ही मॅनेजमेंट टेक्निक वापरू शकता त्याच्यावरती जास्त भर देतो. इट रिड्युसेस पोटेन्शियल फॉर एअर अँड ग्राउंड वॉटर कॉन्टॅमिनेशन. म्हणजे एअर आणि ग्राउंड वॉटर कॉन्टॅमिनेशन त्यांचं प्रदूषण होऊ नये ह्याच्यावरती जास्त भर दिला जातो. आणि त्यांचं प्रदूषण कमी किती कसं करता येईल त्याच्यावरती जास्त भर दिला जातो. इट प्रोटेक्ट्स नॉन टार्गेट स्पेसिस थ्रू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट अल्टरनेटिव्ह. नॉन टार्गेट स्पेसिस म्हणजे जे आपल्याला कंट्रोल करायचेच नाहीयेत किंवा आपल्याला समजा फक्त पेस्ट कंट्रोल करायचे, तर त्या पेस्टवरतीच फक्त त्याचा परिणाम झाला पाहिजे. दुसरे जे स्पेसिस आहेत त्यांच्यावरती म्हणजे चांगले बेनिफिशियल इन्सेक्ट सुद्धा आहेत. ठीक आहे. बेनिफिशियल काही वीड्स सुद्धा असतील तर त्यांच्यावरती ह्या आयडीएमचा किंवा आपल्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसचा परिणाम होऊ नये याची काळजी पण घेतली जाते. म्हणजे थोडक्यात काय की जो आपल्याला हार्म करणारा इन्सेक्ट कंट्रोल करत असेल आपण, तर त्याच्यासोबत जो बेनिफिशियल इन्सेक्ट आहे तो सुद्धा मरू नये याची काळजी ह्याच्यामध्ये घेतली जाते. इट रिड्युसेस नीड फॉर पेस्टिसाइड अँड फंगिसाइड बाय युझिंग सेव्हरल मॅनेजमेंट मेथड. म्हणजे हे पेस्टिसाइड फंगिसाइड हे जे केमिकल आहेत यांच्या वापराच्या ऐवजी जे पर्यावरणाची हानी करणार नाहीत अशा मेथडवरती जास्त भर दिला जातो. ठीक आहे. आणि इट ऑल्सो रिड्युसेस ऑर इलिमिनेट्स इश्यूज रिलेटेड टू पेस्टिसाइड रेसिड्यू. म्हणजे पेस्टिसाइड जो शिल्लक राहतो त्याच्यामुळे परिणाम होतो आपल्या क्रॉपवरती. ठीक आहे. किंवा प्राण्यांवरती वगैरे त्याचा परिणाम होतो, सॉइलवरती परिणाम होतो, तर तो सुद्धा ह्याच्यामध्ये रिड्यूस केला जातो. अगेन बघा, इट रिड्युसेस ऑर इलिमिनेट्स री-एंट्री इंटरवल रेस्ट्रिक्शन्स. री-एंट्री इंटरवल रेस्ट्रिक्शन्स म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की
हा जो आपण मॅनेजमेंट करतो, तर ह्या मॅनेजमेंटमध्ये मोस्टली सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात. म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, की फक्त ह्याच्यामध्ये फोकस कशावर असतो, की जो मेन पॅथोजन आहे, जो हार्म करतोय, त्याच्यावरती मेन फोकस केला जातो. बाकी कुठल्याही गोष्टींना आपण जे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करतो, त्यांच्यामुळे परिणाम होऊ नये ह्या गोष्टीची याच्यामध्ये काळजी घेतली जाते. अगेन बघा, इट डिक्रीजेस वर्कर्स, टेनंट्स अँड पब्लिक एक्सपोजर टू केमिकल्स. आपण जर केमिकल जर वापरत असू तर ते केमिकल म्हणजे फवारणारे असतात, जे वर्कर असतात, टेनंट्स असतात किंवा पब्लिक एक्सपोजर, म्हणजे त्यांच्यावरती या केमिकलचा परिणाम सुद्धा होत नाही, का तर आपण केमिकलवरती जास्त भर देत नाही, का तर केमिकलचे इफेक्ट खूप वेगवेगळे असतात. इट ॲलिव्हिएट्स कन्सर्न ऑफ पब्लिक अबाउट पेस्ट अँड पेस्टिसाइड रिलेटेड प्रॅक्टिसेस. म्हणजे आपण जो क्रॉप लावतो त्याच्यावरती जे आपण केमिकल फर्टिलायझर वगैरे वापरतो किंवा केमिकल पेस्टिसाइड, फंगिसाइड आपण वापरत असतो, त्याचा रेसिड्युअल इफेक्ट आपल्या क्रॉपमध्ये सुद्धा राहू शकतो आणि ते ह्युमन बिईंगला, अॅनिमलला ते हार्मफुल असू शकतात. ठीक आहे. आणि इट मेंटेन्स ऑर इन्क्रीजेस द कॉस्ट इफेक्टिव्हनेस ऑफ डिसीज मॅनेजमेंट प्रोग्राम्स. ठीक आहे. तर हे सिंपल काय होतं, इम्पॉर्टन्स होतं आयडीएमचं. ठीक आहे. आता बघा, एम्स ऑफ सिलेक्टेड आयपीएम स्ट्रॅटेजीज अँड प्रिस्क्रिप्शन. तर मेन उद्देश काय आहे आयपीएमचा, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा? तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या जातात बघा. प्रमोट नॅचरल कंट्रोल. जास्तीत जास्त नैसर्गिक उपाय सुचवा किंवा नैसर्गिक उपाय वापरा तुम्ही. नैसर्गिकपणे तुम्ही ते कंट्रोल करा. प्रोटेक्ट ह्युमन हेल्थ प्रोटेक्ट करा. त्यानंतर मिनिमाइज निगेटिव्ह इम्पॅक्ट टू नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम. नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम म्हणजे पॅथोजन सोडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमना काही त्याच्यावरती परिणाम नाही झाला पाहिजे. एनहान्स द जनरल एन्व्हायरमेंट. बी मोस्ट लाईकली टू प्रोड्यूस लॉंग टर्म बेनिफिशियल रिझल्ट. लॉंग टर्म आणि बेनिफिशियल फायदेशीर असे रिझल्ट भेटले पाहिजे. बी कॉस्ट इनइफेक्टिव्ह इन शॉर्ट अँड लॉंग टर्म. बी इझिली अँड इफिशियंटली इम्प्लिमेंटेड. इझिली आणि इफिशियंटली इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे आपल्याला. ह्या गोष्टींवरती आयपीएम मध्ये जास्त भर दिला जातो. नेक्स्ट बघा, आता जस्ट लास्ट पॉइंट आहे ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ टर्मिनॉलॉजी. ओरिजिन आणि हिस्ट्री काय आहे बघा. अराउंड 2500 BC before Christ or 4500 years ago, it was observed that the element sulfur controlled some insect and mites and several fungal diseases that damaged crops. 2500 BC किंवा 4500 वर्षांपूर्वी असं मानलं जायचं किंवा असं बघितलं गेलं होतं की सल्फर जो आहे तो सल्फर काय करतो, काही इन्सेक्ट, माइट, वाळवी, सेव्हरल फंगल डिसीजेस जे क्रॉपला डॅमेज करतात तो कंट्रोल करतो. ठीक आहे, सल्फर जो आहे तो. While not every pest was affected, sulfur had pesticidal म्हणजे pest killing properties on several targeted pest. म्हणजे while not every pest was affected, प्रत्येक पेस्ट वरती त्याचा परिणाम होत नाही, पण सल्फर कड पेस्टिसाइडल प्रॉपर्टीज आहेत जे सेव्हरल टार्गेटेड पेस्ट कंट्रोल करू शकतो हे सिद्ध झालं होतं. सो बाय सिम्पली mining a material out of ground and applying it as a dust provided some protection from pest to crops. म्हणजे सिंपल तो म्हणजे मायनिंग करायचा आणि काय करायचं तर तो डस्ट करायचा आपल्या पेस्टवरती आणि ते त्याच्यामुळं काही पेस्ट कंट्रोल होत होत्या त्याच्यामुळं. अँड इलेमेंटल सल्फर इज स्टील युज्ड टुडे. सध्या सुद्धा हा सल्फर वापरला जातो, स्पेशली इन सम ऑर्गॅनिक प्रोडक्शन सिस्टीम फॉर कंट्रोल ऑफ प्लांट डिसीजेस. म्हणजे सल्फर, इलेमेंटल सल्फर जो आहे त्या सल्फरमध्ये पेस्टिसाइडल प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे तो पेस्ट कंट्रोल करू शकतो असं हे ऑब्झर्व केलं गेलं होतं आणि सध्या सुद्धा सल्फर जो आहे तो इलेमेंटल सल्फर हा वापरला जातोय. नेक्स्ट बघा, बोर्डॅक्स मिक्सचर. बोर्डॅक्स मिक्स इज अ ब्लेंड ऑफ कॉपर सल्फेट अँड हायड्रेटेड लाईम दॅट फाउंड मोस्ट प्रॉमिनेंटली अर्ली यूज इन ग्रेप वायनट्स ऑफ फ्रान्स इन 1882. म्हणजे 1882 मध्ये फ्रान्सच्या ग्रेप वायनॅर्डमध्ये, म्हणजे जिथं द्राक्ष वगैरे लावले जात होते, तर तिथं हा जो बोर्डॅक्स मिक्सचर आहे तो वापरला गेला होता. आणि बोर्डॅक्स मिक्सचर हा काय आहे तर कॉपर सल्फेट आणि हायड्रेटेड लाईमचा ब्लेंड येतो. म्हणजे हे दोन्ही वापरून हा बोर्डॅक्स मिक्सचर तयार केलेला आहे. सध्या सुद्धा हा वापरला जातो. ठीक आहे. इट कॅन कंट्रोल अ मल्टिट्यूड ऑफ फंगल डिसीजेस विथ इट्स कॉपर आयन्स इंटरफेरिंग विथ जर्मिनेशन ऑफ फंगल स्पोर्स. म्हणजे ग्रेप्समध्ये जे काही फंगल डिसीजेस किंवा फंगल स्पोर जे क्रिएट होतात किंवा डेव्हलप होतात ते कंट्रोल करण्यासाठी हा बोर्डॅक्स मिक्सचर उपयोगी आहे. अँड बोर्डॅक्स मिक्सचर इज स्टील इन यूज इन सम प्लेसेस. काही प्लेसेसवरती सध्या सुद्धा हा बोर्डॅक्स मिक्सचर वापरला जातो. बट इट डज लिव्ह सोल्युबल कॉपर दॅट कॅन रिमेन इन सॉइल. म्हणजे
ह्या बोर्डॅक्स मिक्सचरमुळे काय होतं, सोल्युबल कॉपर जो आहे तो मागे राहतो, म्हणजे रेसिड्यू म्हणून राहतो आणि तो सॉइल मध्ये आहे तसा राहतो आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ऑर मूव्ह टू नियर बाय वॉटर रिसोर्सेस आफ्टर रिपीटेड हेवी यूज. म्हणजे खूप जर वापर झाला तर तो जो सोल्युबल कॉपर आहे तो वॉटर रिसोर्सेस मध्ये, पाण्यामध्ये, ग्राउंड वॉटर मध्ये सुद्धा तो जाऊ शकतो आणि ज्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस, वेगवेगळे म्हणजे म्हणजे ह्युमन हेल्थ वरती त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा अॅनिमल वरती सुद्धा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, थर्ड आहे the idea of integrated control first appears to be conceived by Hoskins et al. सगळ्यात पहिल्यांदा इंटिग्रेटेड कंट्रोल करण्याची जी आयडिया आहे ती कोणाला आली, तर हॉस्किन्स इटालला आली 1939 ला. दे प्रपोज दी कन्सेप्ट ऑफ इंटिग्रेटिंग केमिकल कंट्रोल विथ अदर टॅक्टिक्स. त्यांनी काय केलं, केमिकल कंट्रोल सोबत अजून टॅक्टिक्स, दुसऱ्या मेथड सुद्धा कंबाईन करायच्या आणि कंट्रोल करायचं असं त्यांनी सांगितलं. नेक्स्ट बघा, the credit for using the term integrated control for first time goes to Mitchell, Bacher and Bacon in 1952. तर हा इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे की सगळ्यात पहिल्यांदा इंटिग्रेटेड कंट्रोल ही टर्म कुणी वापरली, तर मिचेल, बॅचर आणि बॅकॉनने 1952 ला वापरलेली आहे, लक्षात ठेवा. द इंटिग्रेटेड कंट्रोल वॉज फर्स्ट डिफाइंड बाय स्टर्न इटाल. कोणी दिली, स्टर्न इटालने सगळ्यात पहिल्यांदा इंटिग्रेटेड कंट्रोलची डेफिनेशन दिलेली आहे 1959 ला. as applied pest control which combines and integrates biological and chemical control. म्हणजे बायोलॉजिकल आणि केमिकल कंट्रोल मिक्स करून आपण काय करतो, इंटिग्रेटेड कंट्रोल पेस्टचा किंवा डिसीजेसचा करू शकतो. And the idea of managing insect pest population was proposed by Geer and Clark, who called this concept as protected population management, which has shortened to pest management. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इन्सेक्ट पेस्ट पॉप्युलेशन मॅनेज करण्याची जी आयडिया आहे ती कोणी दिली, गियर आणि क्लार्कने 1961 ला. आणि त्यांनी या प्रोग्रामला काय म्हणलं, प्रोटेक्टिव्ह पॉप्युलेशन मॅनेजमेंट असं म्हणलं त्यांनी, आणि ज्याला आपण पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट अवर फर्स्ट लेक्चर, IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन, हिस्ट्री, इम्पॉर्टन्स अँड कन्सेप्ट. ठीक आहे. तर बघा आपण आतापर्यंत काय बघितलं या टॉपिकमध्ये, जस्ट आपण इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट बघितल्या आयडीएमच्या. आयडीएम काय आहे, इंटिग्रेशन म्हणजे काय, पेस्ट म्हणजे काय, मॅनेजमेंट म्हणजे काय, आयडीएमची डेफिनेशन काय, आयडीएम काय आहे हे बघितलं आपण. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंटची डेफिनेशन आपण पाहिली आणि FAOने जी डेफिनेशन दिली होती ती डेफिनेशन पाहिली. प्लांट डिसीज कंट्रोल आणि प्लांट डिसीज मॅनेजमेंट यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो आपण पाहिला. इम्पॉर्टन्स आपण बघितलं प्लांट डिसीजेसचं, इम्पॉर्टन्स ऑफ आयडीएम आपण बघितलं, एम्स काय आहेत IPMच्या ते आपण बघितले. अँड नेक्स्ट ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ टर्मिनॉलॉजी, टर्मिनॉलॉजी कुठून आला त्याच्यामध्ये आपण इलेमेंटल सेल. त्याच्यानंतर फर्स्ट टाइम इंटिग्रेटेड कंट्रोलची आयडिया कुणाला आली, इंटिग्रेटेड कंट्रोल हे कोणी फर्स्ट टाइम दिलं आणि इंटिग्रेटेड कंट्रोल पहिल्यांदा डिफाईन कोणी केलं, आणि इन्सेक्ट पॉप्युलेशन, पेस्ट पॉप्युलेशन मॅनेज करण्याची आयडिया ही सगळ्यात पहिल्यांदा कुणी दिली, हे आपण जस्ट या पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे. आपला टॉपिक मेन आपला कोर्स स्टार्ट होतोय, प्रिन्सिपल्स ऑफ इंटिग्रेटेड प्लांट डिसीज, इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट लेक्चर नंबर 1, that is IPM introduction and history, importance and concepts. Thank you.